तर चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, पाहूयात. तुम्ही काय बोलला याच्यातून सरकार स्थापन नाही होत. संजय राऊत असं म्हणतायत की भाजप हे नागासारखं ढसणार आहे, ते कधीही ढसतं, त्यामुळे असे प्रॉब्लेम होतात. संजय राऊत सध्या अस्वस्थ आहे. त्यांचं मॅन्डेट गेलं, त्यांचे आमदार कमी झाले, त्यांना आता कोणी विचारत नाही आहे. काँग्रेस आपला वेगळा विचार करताय आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहे सध्या. त्यामुळं अस्वस्थ मानसिकतेमध्ये लोक असेच बोलतात. स्वस्थ मानसिकतेत आल्यावर संजय राऊताचं ऐकू. सर, राज्यात सध्या एक चर्चा सुरू आहे की विरोधी पक्षनेत्याचा जो बंगला आहे तो नेमका कोणाला मिळणार, कारण सध्या जर पाहिलं तर विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक आकडेवारी विरोधातल्या कुठल्याच पक्षाकडे नाही. तर बंगला कोणाला मिळणार मला माहिती नाही, पण विरोधी पक्षाला माझं विनंती राहणार आहे, मी त्यांना सूचना देऊ शकत नाही की 2029मध्ये विरोधी पक्षनेतेपद किमान 3 पैकी कुणाकडे तर राहील याची काळजी घ्यावी. तेवढी तयारी 2029 पर्यंत केली पाहिजे. सर, महायुतीमध्ये भाजप जो आहे तो नंबर 1 पक्ष आहे. सगळ्यात जास्त मॅन्डेट जागा भाजपला आहे. दुसऱ्या नंबरसाठी कुठेतरी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची रस्सीखेच पाहायला मिळते का? कुठंच रस्सीखेच नाही आहे. अजितदादा, एकनाथजी आमच्यात कुठंच रस्सीखेच नाही आहे. आम्ही काहीतरी मीडियात वेगळं बोलतो आणि तिकडं वेगळं बोलतो असं नाही आहे. आम्ही तिघही भाऊ आहेत, तिघही भावासारखे त्या एकत्र आहोत. तिघही सख्खे भाऊ म्हणून करतोय, सावत्र भाऊ म्हणतात आहे, सख्खे भाऊ एकत्र आहोत. त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षाचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे. सख्ख्या भावासारखे आम्ही नांदतोय, सख्ख्या भावासारखे आम्ही घर चालवतोय, आम्ही चांगलं सरकार चालवू. सावत्र भाऊ मात्र वेगळ्या मानसिकतेत आहे. ते सध्या EVMवर बोट दाखवून आपला वेळ काढूपणा करतात आहे. काही दिवस चालवेल, कारण त्यांना कार्यकर्ते टिकवायचे आहे.